हे एव्हरीवन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किनशिप रिलेटेड एक टॉपिक आहे फिलिएशन, कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन. हा टॉपिक आपण समजून घेणार आहे. जर तुम्ही सिलेबसमध्ये बघितलं तर 3 पॉईंट आहेत: डिसेंट, फिलिएशन आणि कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन. ते डिसेंट उगाच नाही दिलेलं आहे त्या ठिकाणी. डिसेंटचा अर्थ असतो की ज्यावेळेस आपण डिसेंटबद्दल बघायचं ज्यावेळेस बघतो तर इट्स नॉट टॉकिंग अबाउट ओनली वन जनरेशन और 2 जनरेशन. इट टॉकिंग अबाउट द होल लाईन ऑफ ॲन्सेस्ट्री कंटेनिंग सेव्हरल जनरेशन्स. ठीक आहे. आता मी ज्यावेळेस म्हणतो की मी ह्या डिसेंटला बिलॉंग करतो, तर ह्याच्यामध्ये आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट माय पेरेंट, आय एम टॉकिंग अबाउट होल लाईन ऑफ ॲन्सेस्ट्री, ज्याच्यामध्ये माझा सरनेम सेम असेल किंवा आमची गोत्र सेम असेल किंवा कास्ट सेम असेल. तर हे डिसेंटबद्दल झालं. तर व्हॉट इज मीन बाय फिलिएशन? तर फिलिएशनची गरज काय पडली? फिलिएशन इज नॉट टॉकिंग अबाउट होल लाईन ऑफ ॲन्सेस्ट्री, इट टॉकिंग अबाउट द पेरेंट आणि चाइल्ड रिलेशनशिपबद्दल हे बोलतं. फिलिएशनचा मराठी अर्थ आहे मुलगा किंवा मुलगी आणि त्यांचे आई वडील असतील यांच्यातला नातेसंबंध. ठीक आहे. तर हे इट्स नॉट टॉकिंग अबाउट होल लाईन ऑफ ॲन्सेस्ट्री, इट इज जस्ट टॉकिंग अबाउट सध्याचा जो रिलेशनशिप आहे, जसं पेरेंट आणि चाइल्डचा जो रिलेशनशिप आहे, तर त्याच्यामधल्या त्या रिलेशनला ते डिफाईन करतं. तुमच्या इगो आणि पेरेंट लेवलच्या रिलेशनला, इमिडिएट रिलेशनला, जे एका किनशिपचा एक बिल्डिंग ब्लॉक असल्यासारखं आहे. बरोबर, एक किनशिप पूर्ण किनशिप आहे, त्यातला एक बिल्डिंग ब्लॉक आहे तो फिलिएशन जो आहे. ठीक आहे. सोप्या भाषा सांगायचा तर हा जो कन्सेप्ट आहे फिलिएशन हा झालेला आहे. हे फिलिएशन समजण्यात आपल्याला बघावं लागेल की व्हॉट इज मीन बाय फिलियल. फिलियल म्हणजे असतो मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे. हा लॅटिन वर्ड आहे की फिलियस ओ समथिंग, तर याच्यावरून घेतलेला आहे. फिलियल म्हणजे मुलगा किंवा मुलगी. ज्या सोसायटीमध्ये सोशल नॉर्म्स नाही आहे की टू रेकॉग्नाइज हू विल बी हूज चाइल्ड. ठीक आहे. तर तिथं खूप सारे प्रॉब्लेम्स होऊन जातात. जसं की नायर कम्युनिटी आहे. ठीक आहे. नायर कम्युनिटीमध्ये आपण केस स्टडीमध्ये बघितलं आहे की ज्यावेळेस स्त्रीला म्हणजे वुमन ज्यावेळेस प्रेग्नेंट असते त्यावेळेस तिच्या डिलिव्हरीसाठी जो पैसा लागणार असतो तो कुठल्या तरी त्याच्या एका हजबंडने द्यावा लागतो. जर ते नाही, कुठल्या हजबंडनं पुढे येऊन नाही दिलं तर ते सोशली शी फेस ऑस्ट्रासायझेशन अँड हर चाइल्ड बिकम सोशली ऑर्फन. राईट. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस त्या नायर महिलेला कोणीतरी पुढं येऊन तिचा खर्च उचलतो त्यावेळेस ही बिकम्स हिज लाईक फादर. राईट. जो भी सन होगा या डॉटर होगा उसका वो फादर बनेगा. तर ह्या प्रोसेसमध्ये ह्याचा जो फिलिएशन आहे म्हणजे जो हा फिलियल आहे, जो नवीन झालेला मुलगा किंवा मुलगी असेल ह्याचा पेरेंट कोण हे ठरवण्यासाठी एक प्रोसेस म्हणजे एक सोशल नॉर्म असतं. त्या सगळ्या प्रोसेसला, ह्या रिलेशनशिपला फिलिएशन म्हणतात. म्हणजे काय की फिलिएशन इट इज द प्रोसेस गवर्न्ड बाय सोशल रूल्स. ठीक आहे. हा एक प्रोसेस असणार आहे. फिलिएशन म्हणजे एक प्रोसेस आहे किंवा एक रिलेशनशिप आहे. हे रिलेशनशिप किंवा हे प्रोसेस कोण गवर्न करतं? सोशल रूल गवर्न करतं. हिंदू सोसायटीमध्ये तुमचा जो बायोलॉजिकल पेरेंट असेल तोच तुमचा फादर असेल. ठीक आहे. काही कम्युनिटीजमध्ये जसं घोस्ट मॅरेज आहे, घोस्ट मॅरेजमध्ये तुमचा जो ॲक्च्युअल बायोलॉजिकल फादर आहे हा तुमचा कधीच फादर नसतो. तो तुमचा घोस्ट हा तुमचा ॲक्च्युअल फादर असतो, पण बायोलॉजिकल पेरेंट हा वेगळा असतो. प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक कल्चरमध्ये हा द नॉर्म्स अँड रूल्स गव्हर्निंग हू विल बी युअर फादर इज डिफरंट. दॅट्स वाय वी आर सेइंग की फिलिएशन इट इज अ प्रोसेस ऑर रिलेशनशिप दॅट कनेक्ट्स चाइल्ड टू हिज फादर और टू हिज पेरेंट अंडर द सोशल रूल्स. राईट. तर हे सगळ्यात सिम्पल आहे डेफिनेशन. तर ह्याला पाठ नाही करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, सगळीकडे आपल्याला एक स्टँडर्ड डेफिनेशन दिसून येते की अलोकेशन टू द डोमेस्टिक ग्रुप इज फिलिएशन, अलोकेशन टू द डिसेंट ग्रुप इज कॉल्ड फिलिएशन. ठीक आहे. आता याचा अर्थच हा आहे की ज्यावेळेस पेरेंट आणि चाइल्डचे रिलेशनशिप इस्टॅब्लिश होते विच इज गवर्न और विच इज अंडर सोशल रूल्स और सोशल नॉर्म ज्याला गवर्न करतात. ठीक आहे. एकदा हे पॅरेंट अँड चाइल्डचं रिलेशनशिप इस्टॅब्लिश झालं त्यावेळेस चाइल्डला काही राईट्स येतात आणि काही ड्युटीज येतात. त्याला काय म्हणतात? फिलियल राईट्स अँड फिलियल ड्युटीज. जसं ज्यावेळेस एखादा रिलेशनशिप इस्टॅब्लिश होतो की हा नवीन झालेला मुलगा किंवा मुलगी हा ह्याचा मुलगा असणार आहे किंवा त्याचा फादर हा असणार आहे, त्यावेळेस 3 गोष्टी देतं, 2 ते 3 गोष्टी त्यावेळेस फिक्स होऊन जातात. एक की जो सोशल असेल, पॉलिटिकल असेल आणि इकॉनॉमिक हे 3 राईट्स त्याला येऊन जातात. सोशलमध्ये येतं सोशल स्टेटस,
आणि सोशल रोल. पॉलिटिकलमध्ये तुमचं सक्सेशन असेल किंवा आणि इकॉनॉमिकमध्ये तुमचा इनहेरिटन्स असेल, इनहेरिटन्स ऑफ वेल्थ असेल. सोशलमध्ये रिच्युअल इनहेरिटन्स असतं. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ह्या चाइल्डमध्ये ॲटोमॅटिकली तो इनहेरिट करतो. राईट. कारण तो त्याचा मुलगा आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तो इनहेरिट करतो त्यावेळेस खूप साऱ्या ह्याचे फायदे म्हणा किंवा ह्याच्यामुळे ना सोशल ऑर्डर, जसं की रेडक्लिफ ब्राऊन म्हणतात की फिलिएशन हे एक इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामुळं सोशल स्ट्रक्चर मेंटेन आहे किंवा सोसायटी इज इन इक्विलिब्रियम. राईट. तर सोसायटी इक्विलिब्रियम राहण्यामागचं हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट रूल म्हणा किंवा नॉर्म म्हणा ज्याच्यामुळे सोसायटी एकत्र आहे. आता त्याचे फायदे बघू आपण. फिलिएशन असल्यामुळं काय काय होतं. तुमचे जे प्रॉपर्टी डिस्प्यूट्स असणार आहे, जर समजा कोणता रूलच नाही की कोण कुणाचा मुलगा किंवा कोण कुणाची मुलगी, याच्यामुळे प्रॉपर्टी जो एखादा व्यक्ती मेला तर त्यानंतर त्याची प्रॉपर्टी कोण इनहेरिट करेल, याच्यामध्ये खूप केओस होईल, खूप कॉन्फ्लिक्ट होईल, खूप जास्त भांडणं होतील एकमेकामध्ये. तर ह्याच्यामध्ये ना तुमचं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अँड पॉवर बिकम स्मूथ. त्यानंतर सोशल आयडेंटिटी, तुमची अनअम्बिग्युअस सोशल आयडेंटिटी होऊन जाते. जसं की जर तुम्ही एखाद्या घरामध्ये जन्म घेतला असेल आणि तुमची सोसायटी सांगते की जर तुम्ही बायोलॉजिकल मदर फादर हेच तुमचे पेरेंट किंवा हेच तुमचे फादर पण असतील इन विच इज रिकॉग्नाइज्ड बाय द सोसायटी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडेंटिटी भेटून जाते. जसं हिंदू सोसायटीमध्ये तुम्हाला एक सरनेम भेटून जातं आणि नॉर्थ इंडियामध्ये तुम्हाला एक कास्ट म्हणा किंवा तुमचं गोत्र तुमचा डिटर्माइन होतो. सोशल आयडेंटिटी तुम्हाला एक मिळून जाते. ह्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की तुम्ही एक सोशल ऑर्फन म्हणून नाही राहत. तुम्हाला कुठं म्हणजे समजा तुमची चाइल्ड केअर असेल किंवा तुम्हाला चाइल्ड केअरिंग नंतर प्रोटेक्शन असेल, सिक्युरिटी असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाय बर्थ मिळून जातात. त्यासाठी एखाद्या नवीन जन्मलेल्या मुलाला स्ट्रगल नाही करावं लागत. ठीक आहे. हेच ॲटोमॅटिकली तो तुम्हाला असाईन होऊन जातं. त्यानंतर तिसरं बायोलॉजिकल अँड सोशल अकाउंटेबिलिटी हे इन्फोर्स करतं. जसं की फिलियल राईट्स अँड फिलियल ड्युटीज. फिलियल राईट्समध्ये काय, एखाद्या चाइल्डचा राईट आहे की त्याला केअर भेटावं, सिक्युरिटी भेटावं. राईट. त्याला फूड भेटावं लहान असताना. आता जर हे नसतं तर ही सगळे इट वुड हॅव बीन सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ मदर. त्यानंतर सोशल अकाउंटेबिलिटी ते फिलियल ड्युटीज. फिलियल ड्युटीजमध्ये तुम्हाला पेरेंट्सला दिला जाणारा तुमचा रिस्पेक्ट, ओल्ड एजमध्ये तुम्ही त्यांची घेतली जाणारी त्यांची काळजी, केअर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जे की एखाद्या मुलाचे जे कर्तव्य असतात. त्यानंतर रेग्युलेट्स मॅरेज अँड प्रिव्हेंट्स इन्सिस्ट. राईट. आता ह्याच्यामध्ये सांगतो, जर एखादा जन्मलेला मुलगा आणि एखाद्या सोसायटीने ठरवलं की हे त्याचे पेरेंट असतील जे बायोलॉजिकली त्यांच्यानंतर जे मुलगा तयार झालेला हेच त्यांचे आई आणि वडील असतील. ह्याच्यानंतर एक आपण कन्सेप्ट बघितला इन्सिस्ट टाबूचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्सिस्ट मॅरेजेस आर युनिव्हर्सली प्रोहिबिटेड अक्रॉस ऑल सोसायटीज. राईट. जर एखादा नॉर्म तुम्हाला इस्टॅब्लिशच करत नाही आहे की तुमचा फादर आणि मदर कोण असेल, तर असा कोणता नॉर्म किंवा कोणतं सिस्टम असेल जे फ्युचरमध्ये ते मदर आणि सनच्या मॅरेजला स्टॉप करेल. कोणच नाही करणार. कारण तुम्हाला माहीतच नाही की दिस पर्सन वेदर इट्स युअर फादर और मदर. तर हे खूप इम्पॉर्टंट होतं फिलिएशनमध्ये की तुमचा जो इन्सिस्ट टाप आहे तो ॲक्च्युलीमध्ये प्रिव्हेंट होतो, जो फ्युचरमध्ये होऊ शकला असता. राईट. तर दिस इज ऑल फिलिएशन. आता ह्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन बघतोय आपण. आता नेक्स्ट टॉपिक आहे कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन. ज्यावेळेस आपण फिलिएशन म्हणतो, फिलिएशन म्हणजे तुम्ही एखादा जो डिसेंट ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमची एक मेंबरशिप फिक्स झाली, तुम्हाला त्याची मेंबरशिप मिळून गेली. मग त्याच्यामध्ये तुम्ही फिलियल ड्युटीज अँड फिलियल राईट्स तुम्ही घेता. अर्ली 20th सेंचुरीमध्ये जे कोणी अँथ्रोपॉलॉजिस्ट असेल जे ह्याला सपोर्ट करत होते ह्या फिलिएशन्सला, त्यांच्यामध्ये एक असं त्यांचं एक अशी भावना होती किंवा असा त्यांचा अंदाज होता की जो युनिलिनियल डिसेंट ग्रुप आहे त्याच्यामध्येच तो मुलगा स्वतःला प्लेस करतो आणि त्याची कंप्लीट लॉयल्टी टू दॅट डिसेंट ग्रुप आहे आणि त्या डिसेंट ग्रुपमध्येच तो आपले रिलेशन म्हणा किंवा किन रिलेशन तो त्याच्यामध्येच इस्टॅब्लिश करतो. आणि बाहेरच्या आणि मदर साईडचा जो मदर किन ग्रुप आहे, ठीक आहे, मदर स्किन ग्रुप, त्याला तो कम्प्लिटली इग्नोर करतो. राईट. हे जे फिलिएशनवाला कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये फक्त आपण जर समजा तो पॅटर्लिनियल असेल
तर पेरेंट लाईन जो फादर्स लाईन आहे त्याच्यामधूनच तो इनहेरिटन्स सक्सेशन आणि ट्रान्सफर ह्याच्यामधूनच भेटतं. मदरची साईड कम्प्लिटली इग्नोर आहे. हा एक ड्रॉबॅक होता. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, जस्ट तुम्ही हा असा ग्रुप बनवता ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या चाइल्डचा रिलेशन फक्त त्याच्या मेल लाईनलाच तुम्ही जस्ट अटॅच करता. त्याच्यामुळे खूप आयसोलेटेड आणि रिजिड ग्रुप बनतात आणि हे खूप क्लोज ग्रुप बनतात. याच्यामुळं ॲक्च्युअलमध्ये सोसायटी डिवाइड व्हायला पाहिजे होती आणि ट्राईब जे आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅन, अशा मल्टिपल क्लॅन बनायला पाहिजे होते. म्हणजे एका आडनावाचे मल्टिपल क्लॅन्स. ठीक आहे. म्हणजे माझा जो सरनेम असेल त्या सरनेमाचा एक कम्प्लिटली असा क्लोज ग्रुप. ठीक आहे. आणि बाकीचा दुसरा ग्रुप त्याच्यामध्ये माझा काहीच संबंध नाही आहे, कारण माझा कम्प्लीट लॉयल्टी ह्या ग्रुपची आहे, ह्या डिसेंट लाईनची आहे. राईट. पण हे असं झालं का? नाही, हे असं कुठंच नव्हतं. हे सगळ्यात पहिल्यांदा मेयर फोर्ट्सनी ओळखलं. मेयर फोर्ट्स काय म्हणाले, ज्यावेळेस त्यांनी एका कल्चरचा म्हणजे एक सोसायटीचा ज्यावेळेस त्यांनी स्टडी केला, त्याच्यामध्ये आय थिंक इट्स अशांती आणि एक तुलुनिशी असं काहीतरी एक आहे, त्या सोसायटीचा ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला त्यानंतर त्यांनी कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन ही कन्सेप्ट दिली. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की ठीक आहे, तुमचे जे डिसेंट लाईन आहे, जो तुमचा युनिलिनियल डिसेंट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एखादा मुलगा असाइन केला जातो, त्याला त्याचे स्टेटस आणि रोल त्याला मिळून जातं, इनहेरिटन्स तो घेतो. पण तो मेल डिसेंट लाईन आय एम टॉकिंग अबाउट पॅट्रिलिनियल सिस्टम. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तो म्हणतो की जो पॉलिटिकल ज्युरी राईट्स जे असतील ते फक्त पॅट्रिलिनियलकडून घेईल. पण त्यानंतर जो डोमेस्टिक किंवा इमोशनल जे आस्पेक्ट आहे तो म्हणतो की तो मॅट्रिलिनियलकडून घेईल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तो रिकग्नाइज करतो की जो चाइल्ड असेल, जो इगो चाइल्ड असेल, तो इगो चाइल्ड भले त्याचा तो स्ट्रॉंग पॅट्रिलिनियल फॅमिलीमध्ये त्याचा टाईज आहे त्याच्या मेल लाईनसोबत, पण त्याचा बट इट हॅज अ स्ट्रॉंग इमोशनल किंवा काय म्हणतो तुम्ही त्याला, अजून बाकीच्या गोष्टी जे स्ट्रॉंग इमोशनल बॉन्ड आहेत त्याचे मामासोबतचे, ते पण तो रिकग्नाइज करतो. कारण ड्युरिंग द टाईम ऑफ वॉर काही कम्युनिटीजमध्ये देर इज अ कन्सेप्ट ऑफ इप्सोरी लोकल म्हणा किंवा अवेंको लोकल, ज्याच्यामध्ये तो मामाच्या घरात जाऊन राहतो. ठीक आहे. जे वेन इट इज एक्सटर्नल वॉरफेअर. राईट. तर याच्या केसमध्ये तो मामाच्या घरी जाऊन राहतो, त्यामुळेच तुम्हाला त्या केअर भेटतं, मोरल सपोर्ट भेटतो. ठीक आहे. ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्या साईडनं मॅट्रिलिनियल साईडने भेटतो. तर याचं म्हणणं एवढंच होतं की काही गोष्टी तुम्ही म्हणजे थोडक्यात एक डबल डिसेंट ग्रुप असल्यासारखं. ठीक आहे. डबल डिसेंट सारखंच डबल डिसेंट रूल, ज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी मेल साईडकडून घेता, काही गोष्टी मॅट्रिलिनियल लाईनकडून घेता. तर दोन्ही हे एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात, दोन्ही ओव्हरलॅपिंग नाही करत. जसं पॅट्रिलिनियल तुम्हाला एक पॉलिटिकल तुमचं स्टेटस तुम्हाला देतं, त्यानंतर तुम्हाला मटेरियल वेल्थ असेल, लँड असेल, बाकीच्या गोष्टी तुम्हाला ही पॅट्रिलिनियलकडून भेटतं. आणि मटेरियलकडून तुम्हाला वॉर्म भेटतं, केअर भेटतं. त्यानंतर तुम्हाला मोरल टीचिंग्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या ड्युरिंग क्रायसिस पिरियड तुम्हाला सपोर्ट हे मॅट्रिलिनियलकडून भेटतं. हा त्याची कम्प्लीट थेअरी होती. त्याच्यामध्ये तो फिलिएशनला कॉम्प्लिमेंट करतो, कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन, ज्यामध्ये मदर्स लाईन आणि फादर्स लाईन दोघांचा रोल आणि दोघांच्या सोबत असलेले राईट्स अँड ड्युटीज ऑफ अ फिलियल तो त्यामध्ये रिकग्नाइज करतो. पण ह्यामध्ये एक इश्यू होता. ह्या इश्यूला सगळ्यात पहिल्यांदा एडमंड लीचने रिकग्नाइज केलं आणि त्याला क्रिटिसाइज केलं. ह्याच्यामध्ये क्रिटिसाइज काय करतो की कॉम्प्लिमेंटरी फिलिएशनमध्ये तुम्ही हे रिकग्नाइज करता की ती जी मामाचा आणि त्या मुलाचा रिलेशन, ॲक्च्युअलीमध्ये फोर्ट्स काय म्हणतात की हा जो रिलेशन आहे एखाद्या इगोचा आणि त्याच्या मॅट्रिलिनियल किन ग्रुपसोबतचा, ह्याच्यामुळे ना सोसायटी एकत्र राहते आणि सोसायटी एक काइंड ऑफ इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे. सोसायटी बिल्ड होत आहे, सोसायटीमध्ये डिव्हिजन नाही होत, ऑर्डरमध्ये सोसायटी इक्विलिब्रियममध्ये, कारण मुलाचा आणि मामाचा रिलेशन आहे. ठीक आहे. एडमंड लीच काय म्हणतो माहिती आहे, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. मामाचा रिलेशन हा तो मामा बनण्याच्या आधी तो एका मुलीचा भाव होता, ज्यानं त्याची मुलगी ह्या घरामध्ये दिलेली आहे. तो मुलगा जन्मो अगर न जन्मो, ह्यानं ऑलरेडी आपली मुलगी दिली असल्यामुळे ह्यांच्यामध्ये एक रिलेशन तयार झालं आहे. त्याला म्हणतात अलायन्स थेअरी.
अलायन्स रिलेशन, मॅरिटल अलायन्समुळं जो सोसायटी एकमेकांमध्ये कनेक्टेड आहे. इट इज नॉट बिकॉज की तो चाइल्ड झाला आणि त्याच्या आणि त्या मामाच्या संबंध असल्यामुळं दोन वेगवेगळे ग्रुप्स एकत्र आलेत. नो, इट इज बिकॉज देर इज अ वन ग्रुप हू हॅज गिवन वुमन टू अनदर ग्रुप. तो अलायन्स जो रिलेशनशिप आहे तो रिकग्नाइज करतो एडमंड लीच. प्लस जो तो म्हणतो ना सोसायटी ऑर्डरमध्ये, कारण ह्या ग्रुपमध्ये, तर तो त्या ठिकाणी तो त्यांना कम्प्लिटली अंडरमाइनच करून टाकलं की मामा बनण्याच्या तो तो त्या सिस्टरचा एक भाऊच होता पहिल्यांदा. त्यानंतर त्यांनी आय गेस दुसरा त्यांनी सांगितलं होतं की जो स्ट्रिक्ट डोमेन स्पेसिफिसिटीज त्यांनी सांगितली होती की पॉलिटिको ज्युरल डोमेन ऑफ पॅट्रिलिनियलिटी आणि मोरल अँड डोमेस्टिक डोमेन ऑफ मॅट्रिलिनियलिटी. तर म्हटलं की हा चुकीचं आहे कम्प्लिटली. काही केसेसमध्ये हे उलटं पण असू शकतं किंवा ओव्हरलॅपिंग पण असू शकतं. जसं की एक कम्युनिटी हेरेरो कम्युनिटी त्याच्यामध्ये ना तुमचा जो लँड राईट्स आणि बाकीचे जे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल आहेत ना ते येतात मॅट्रिलिनियलकडून, आणि रिच्युअल्स असतात ना ते येतात पॅट्रिलिनियलकडून. हा कम्प्लिटली एक्सेप्शन आहे. म्हणजे एक्सेप्शन म्हणण्यापेक्षा हा एक केस स्टडी आहे जो सांगतो की असा कोणताच स्ट्रिक्ट रूल नाही किंवा युनिव्हर्सल रूल नाही आहे की पॉलिटिकल सगळे राईट पॅट्रिलिनियलकडूनच येईल आणि बाकीच्या ज्या रिच्युअल्स आणि डोमेस्टिक जो थिंग्स आहेत ते मॅट्रिलिनियलकडून. हे कम्प्लिटली वोग आहे आणि हे ओव्हर सिम्प्लिफाय करतात. सर हे फक्त माहीत पाहिजे आपल्याला, बाकीचं काही नाही आहे. एवढंच आहे कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन, ज्यामध्ये मेयर फोर्ट्स आणि त्यानंतर त्याची क्रिटिसिझम पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि फिलिएशन इज नथिंग बट फिलियल म्हणजे एक चाइल्ड आहे. फिलिएशन एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये चाइल्डला पेरेंट्ससोबत कनेक्ट केलं जातं आणि हे कम्प्लिटली डिफरंट असतं इन सोसायटी टू सोसायटी विच इज गव्हर्न बाय सोशल रूल्स किंवा कल्चरल रूल्स म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल म्हणू शकता हिंदू सोसायटीमध्ये बायोलॉजिकल अँड लिगल फादर आर बोथ सेम. पण इन केस ऑफ नायर म्हणू शकता किंवा तुम्ही अजून दुसरी एक कम्युनिटी आहे घोस्ट मॅरेजेसमध्ये तुमचा बायोलॉजिकल फादर वेगळा आहे आणि सोशल रिकॉग्नाइज्ड फादर वेगळा आहे. राईट. तर दिस इज ऑल अबाउट डिसेंट फिलिएशन अँड कॉम्प्लिमेंटरी फिलिएशन. हे फक्त कन्सेप्ट माहीत राहू द्या, बाकीच्या गोष्टी एक्झाममध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातील.